अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील जातीय तणावावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली असून या प्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करा असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। अहिल्यानगर शहरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पारनेर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत शहरासह जिल्ह्यात जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याप्रकरणी लक्ष वेधले। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रश्नाबाबत मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना बोलावून शहर व जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरोधात त्यांचा पक्ष न पाहता कठोर कारवाई करावी असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। तर शहरात वाढणारे जातीय तणाव पाहता पोलीस प्रशासनाने कोणतीही व्यक्ती असू द्या त्याची पर्वा न करता त्याविरोधात कारवाई करावी आणि प्रत्येक ठिकाणी मोहल्ला कमिटी तयार करून जातीय तणाव कमी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले। अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात झालेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या घटनेतील आरोपींपैकी अनेक आरोपी घटनेशी संबंधित नसतानाही अटक करण्यात आले। त्यांची नावे वगळण्यात यावी। पोलिसांनी इतर आरोपाच्या नावाखाली संबंधित गुन्ह्याशी संबंध नसलेल्या व्यक्तींना त्रास देणं हे त्वरित थांबवावं। पोलीस प्रशासनाने मॉर्निंग राऊंड वाढवावे। जे लोक समाजात धार्मिक द्वेष निर्माण करण्याच्या हेतूने भडकाऊ भाषण करतायत अशा व्यक्तींविरोधात हेट स्पीच प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाने सांगितलं की मागील 10 महिन्यांपासून काही संघटनेचे लोक वारंवार तणाव निर्माण होईल असं वक्तव्य करतायत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य जाणून बुजून केले जात आहे। पोलीस प्रशासन त्यांच्या विरोधात कारवाई करत नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। तर याची देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेतली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात मुस्लिम समाजाला टार्गेट करून हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणं लावली जात असल्याने अल्पसंख्याक असलेला मुस्लिम समाज भीतीच्या सावटाखाली वावरत आहे। शहरात अशांतता निर्माण झाली असल्याने त्याचा रोजगार, व्यापार आणि स्थानिक बाजारपेठेवर दुष्परिणाम झालाय। वारंवार अशा घटना घडत असल्याने ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाला असुरक्षित वातावरण निर्माण झाल्याचे प्रश्न उपस्थित करण्यात आले। यावेळी उबेद शेख, हाजी शौकत तांबोळी, माजी उपमहापौर हाजी नजीर शेख, शाकीर शेख, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुंशी, सय्यद खलील, शफी जहागीरदार, अथर खान, इंजिनियर अख्तर, मतीन सय्यद, राजू शेठ सुपेवाले, ॲडव्होकेट सय्यद अख्तर, मोबिल मुल्ला तांबटकर, फारुक बागवान, डॉक्टर रिजवान शेख, ॲडव्होकेट हफीज जहागीरदार, माजी पोलीस अधिकारी रऊफ शेख, ॲडव्होकेट मोबिन, फयाज जहागीरदार, फेरोज सय्यद आदी उपस्थित होते। तर आयलव मोहम्मद रांगोळी विटंबना प्रकरणावरून शहरात जातीय तणाव निर्माण करण्यात आला। यातील आरोपी आणि त्याच्या कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्याला हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली। हे कृत्य घडविण्यास भाग पाडणारा मास्टरमाइंड शोधण्याची मागणीही करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।